गोंदिया जिले में ट्रैफिक नियमों का पालन न करने वालों के खिलाफ प्रशासन ने सख्त कार्रवाई की है। जनवरी से फरवरी तक जिले में 367 वाहनों पर दंड लगाया गया, जिसमें 1,54,500 रुपए की ऑनलाइन राशि वसूल की गई है। कार्रवाई में हेलमेट न पहनना, सीट बेल्ट न बांधना, गलत दिशा में वाहन चलाना और अधिक गति में वाहन चलाना शामिल है। परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर ने बताया कि अब मोबाइल पर बात करने और सीट बेल्ट न लगाने जैसे उल्लंघनों पर 1,000 रुपये जुर्माना और 90 दिनों के लिए वाहन लाइसेंस रद्द किया जाएगा। साधारणतः आपल्याकडं जानेवारीच्या शेवटी आला तर फेब्रुवारी पूर्ण महिन्यामध्ये साधारणतः 367 चलन झालेले आहे आणि त्याच्यामध्ये 1,54,500 म्हणजे एवढा दंड वसूल झालेला आहे। ऑनलाईन आहे तो। त्यामध्ये प्रामुख्याने आहे ते विदाऊट हेल्मेट, दुचाकी चालवत असताना विदाऊट हेल्मेटचं वापर न केल्याने किंवा उलट्या डायरेक्शनने आलेले किंवा सीट बेल्ट न लावणे हे आणि ओव्हर स्पीडिंग हे 3-4 मुद्देच आपण कव्हर केलेले आहेत। असा तो एक साधारणतः 1.5 लाख दंड वसूल झालेला। सर, मोबाईलवर बोलताना सीट बेल्ट लावले नाही तर काय वर गाडी किती चलन पडते? मोबाईल नसेल तर त्याचं लायसन्स देखील आपण 90 दिवसासाठी सस्पेंड करतो आणि एक त्याला 1,000 रुपये दंड आहे। त्याचबरोबर सीट बेल्ट नसेल तर त्याला देखील 1,000 रुपये दंड आहे आणि लायसन्स देखील 90 दिवसासाठी आपण सस्पेंड करतो, हेल्मेट नाही घातलं आणि सीट बेल्ट नसेल लावलं।